नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जय गुरुदेवचं स्वागत आहे। आज आपण भेट देत आहोत की महाराष्ट्रातील सगळ्यात उंच ठिकाण, ज्याला एव्हरेस्ट शिखरसुद्धा म्हटलं जातं, महाराष्ट्राचं एव्हरेस्ट असं आहे कळसूबाई। कळसूबाईच्या शिखराला आपण जाणार आहोत। तर आपण गाडी सज्ज आहे, तुम्ही रेडी आहात व्हिडिओ बघायला? तर आता आपण प्रवास चालू करतो आहे। रात्री तिथे बारी गाव खाली आहे, बारी विलेजमध्ये आपण रात्री स्टे करणार आहे आणि उद्या सकाळी चढाई चालू करणार आहे। तर आता आपण बघूया की कशा पद्धतीने आम्ही आता वर जातो। गुड मॉर्निंग, आता सकाळचे 6:15 झालेत, आम्ही रेडी झालेलो आहे आणि जिथे मी थांबलो होतो ती तुम्हाला जागा मेन दाखवायची आहे। त्यासाठी आम्ही वरती माडीवर झोपलो होतो। पंढरीनाथ इकडचे जे दादा आहेत त्यांचा मी नंबर खाली शेअर करेन, त्यांच्याकडे मी थांबलो होतो आणि ही जागा आहे तुम्ही जरी बघितली तर इथे या ठिकाणी आम्ही इथे झोपलो होतो सगळेजण। आपल्याबरोबर कोण कोण आहेत हे पण मी दाखवेन, त्याच्या आधी मी जागा दाखवतोय। सकाळी आम्ही उठून पहाटे रेडी झालेलो आहे निघण्यासाठी। थोडंसं उजाडलं की आता निघायला लागू आणि इथून आम्ही वर आलो होतो या मार्गाने। वरती अशी सुंदर अशी लाकडाची माडी बांधलेली आहे पूर्ण। वरती तुम्ही जर बघाल इथं इथे कौल आहेत सगळी। आणि आता आपण आपला पुढचा प्रवास चालू करूया। नमस्कार मित्रो, आता ज्यांच्याकडे आम्ही थांबलो होतो आपण त्यांना पहिले बघूया। या मावशी आहेत। मावशी, तुमचं नाव सांगा? अनुसया। ओके, आता त्यांचं तुम्हाला खरं तर तुम्हाला पेहराव दाखवायचा आहे, तुम्ही त्यांची नथनी बघू शकता। मावशी, आणि हाताला काय आहे दाखवा, कडं काय म्हणतात त्याला? बाजीवंत। पूर्ण चांदीचं आहे का? हा, पूर्ण चांदीचं। आणि इथे तुम्ही किती वर्षापासून राहताय? आता मला आम्हाला म्हणजे ते आमची पिढीन पार आहे ती। हा हा, आमच्या लगीन करून आणले आणतात हा हा, आई बापांच्या घरी। बर बर बर, लग्नाला तरी 40-45 वर्ष झाले असतील। बर बर। आणि तुम्ही आता इथे घरामध्ये किती जण आहात? आता ना मी हे 2 मुलं आहे ती आणि 2 सून आहे ती। ती एक सून आहे डिलिव्हरी झाली तिकडे तिच्या माहेरी, आणि एक तिकडे मुलुंडला। ओके, मोठ्याची मुलुंड ते अंगणवाडी आहे ना। हा हा, मग तुम्ही इथे राहायची सोय खायची सोय सगळी करून देतात, जे पण सगळे टुरिस्ट लोक येतात? हा हा, बरोबर आहे। चालेल चालेल, सुंदर आहे तुमचं घर। आम्ही तुमच्या घरी वरती माडीवर राहिलो होतो, काय खूप छान वाटलं आम्हाला। जागाच कमी आहे ना। हा, जागा कमी हा आहे, नाही पण सुंदर अरेंजमेंट केली, एकदम मस्त। पाणी कमी आहे आम्हाला। आपण तुम्ही त्यांचं घर बघू शकता। तर असा गाव एरिया आहे आणि आता आपल्याला ह्याच्यातनं जायचं आहे आणि आता आपण पुढे जाऊया। तेव्हा या समोरनं पायवाटीवरनं आम्ही आलो आणि आता आपण चाललो आहे कळसूबाईकडे। समोर जो पलीकडचा डोंगर दिसतोय हा पहिला छोटा डोंगर आपल्याला जायचा आहे, इथे जिने आहेत। आणि त्या मागचा डोंगर जो तुम्हाला दिसतोय हा पूर्ण हा कळसूबाईचा डोंगर आहे, त्याच्यावरती टॉपला जायचं आहे आपल्याला तिकडे। आणि अशा पद्धतीने आम्हाला मध्ये एक विहीर लागलेली आहे आणि अशा गावातनं आम्ही बाहेर पडलेलो आहे। तेव्हा स्वच्छ पाणी आहे। आणि जर तुम्हाला कळसूबाईची माहिती सांगायची झाली तर मेनली हे शिखर महाराष्ट्राचं एव्हरेस्ट शिखर म्हणून समजलं जातं, कारण हे सगळ्यात टॉप शिखर आहे। आणि याची सांगता समुद्रसपाटीपासून उंची जी आहे तर 1646 मीटर ही उंची आहे। आणि पायथ्याशी आपण ज्या गावाला थांबलो होतो त्याचं नाव बारी गाव आहे, आणि त्या बारी गावापासून त्याची उंची सांगता 900 मीटर आहे। तर हे जे तुम्हाला इकडे साईडला जे दिसतंय ते बारी गाव आहे। हे जे छोटे छोटे कौलाची घरं दिसत आहेत, आपण वरती गेल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित दिसेल। तर इथून त्याची जी उंची आहे ती 900 मीटर आहे। आणि याच्यात बऱ्याच मध्ये मध्ये जिथे कातळ आहे तिथे शिड्या बसवलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे ते 3 ते 4 तासात तुम्ही ते चढू शकता। जर एकदम स्पीडने तुम्ही गेले तर साधारणतः 2.5 तासापर्यंत तुम्ही पोचू शकता। जरा लहान मुलं असतील तर 4 तासामध्ये तुम्ही पोचू शकता तिथे वरती। तर तुम्ही वाट बघू शकता। आणि इथे हे याच्यासाठी इथे येण्यासाठी तुम्हाला नाशिक इगतपुरी महामार्गावर घोटी या गावापासून घोटी भंडारदरा
रस्त्यावर गेले की बारी हे गाव लागतं आहे. समोरचं जे गाव आहे ते तेव्हा लागतं. आणि इथे जर तुम्हाला भंडारदरा धरण इथून 6 किलोमीटर अंतरावर आहे. इथे तुम्ही 2 दिवस मुक्काम जर केला तर आपल्याला कळसुबाई, रंधा धबधबा, कोकणकडा अशी आपल्याला ठिकाणं बघायला मिळू शकतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला इथे 2 दिवस थांबायची जर सुट्टी असेल किंवा तुम्ही इथे थांबायची शक्यता असेल तर थांबून तुम्ही हे करू शकता. आज आपण आता कळसुबाई चढतोय तरी तुम्ही ती चढाई बघू शकता. सुरुवातीला अशी लागलेली आम्हाला. हा पहिला सगळ्यात छोटावाला डोंगर आहे. अशी आता जिने लागलेत त्या रस्त्याने आपण आलोय. जिने आता स्टार्ट झालेत. आता आपण पहिली टेकडीच्या वर आलेलो आहे. सनराईज सुद्धा होतोय तुम्हाला दिसू शकतं. आणि जे खाली छोटी घरं आहेत ते बारी गाव आहे. आणि आता आपण वरच्या साईडने चाललो आहे. एवढे जण आपल्या बरोबर आहेत, त्यांना आपण भेटूया. हॅलो, हाय. भरपूर गँग आलेली आहेत. छोटे किती जण आहेत? आयुषला तर ओळखताच तुम्ही. आणि हा आपला मित्र आहे संतोष. आज संतोषच्या फॅमिलीला घेऊन आलो आहे. आणि या छोट्या 2 त्याच्या मुली आहेत. तुमची नावं सांगा. आदिती, संस्कृती. व्हेरी गुड. आदिती आणि माझं संस्कृती. मग आता तुम्हाला कसं वाटतंय? फर्स्ट टाइम तुम्ही आमच्याबरोबर ट्रेकला येतात आणि पहिलेच डायरेक्ट महाराष्ट्राच्या शिखरावर तुम्ही चढत आहात एव्हरेस्टवर, कळसुबाईला. तर कसं वाटतंय तुम्हाला? सकाळी पहाटे उठवलंय बाबांनी, चला आता जायचंय. कसं वाटतंय तुम्हाला? फ्रेश एकदम? गुड, व्हेरी गुड, एक्साइटिंग. आता आल्यानंतर पहिले ह्यांना आपण विचारूया एक्सपिरियन्स. चला आपण पुढे जाऊया. चलो. तर आपल्याला जाताना सगळ्यात पहिलं मला एक छोटंसं यांचं घरगुती सोयीचं एक हॉटेल लागलं आहे. उज्ज्वला हॉटेल इथे दिसतंय. हाशिक तुम्हाला कमी लागतील शक्यतो, कारण चढाई एवढी सरळ आहे तिकडे वरती. खरं चढाई डेंजर नाही पण थकवणारी आहे. डेंजरस असं नाही आहे. तसं त्यांनी बघा इथे स्टॉल्स म्हणजे आहेत. माझे घर आहे आणि आमदनीसाठी त्यांनी इथे स्टॉल लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता इकडे समोर. तर इथे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. जर कोणाचं हे करायचं असेल तर कॉन्टॅक्ट तुम्ही ते करू शकता. आता पुढे जाऊया. तर अजून पायवाटच चालू आहे. मेन जो डोंगर जो मागचा तुम्हाला दिसतोय तो अजून चालू झाला नाही आहे. तर मित्रगण की वरती कळसुबाईचं मंदिर आहे, त्याच्या आधी तुम्हाला एक खालचं मंदिर आहे दाखवायचं आहे. हे पण कळसुबाईचं मंदिर आहे. जे वरपर्यंत जाऊ शकत नाहीत ते इथे दर्शन करून परतीचा प्रवास करू शकतात. ज्यांना इथपर्यंत यायचं आहे, गाववाले लोक असतील किंवा हे त्यांना डेली चढायला समजा जमत नसेल तर तुम्ही इथे मंदिरापाशी येऊन दर्शन करू शकता. ते सुंदर मंदिर दिसतं बघा. बाजूला असं झाड आहे, ते वडाचं झाड आहे. आणि आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर, एकदम आल्हाददायक आहे. मंदिर आहे, पण पर्यंत दर्शन घेऊया. इथे जे आहे कळसुबाई देवस्थान पाठी लागलेली आहे. अकोले जिल्हा अहमदनगर. माची मंदिर लिहिलंय. जय देवी मा. हे पुरातन काळी मंदिर आहे. ते तुम्ही बघू शकता. घंट्या बांधलेल्या आहेत. ते स्वामीजी आहेत. आता मंदिरात दर्शन घेऊन आपण आलो आहे आणि आपल्या वरच्या प्रवासाला आपण चालू आहे. वरती शिखर दिसतंय वरती, त्याच्यावरती जायचं आहे आपल्याला. आणि मित्रगण, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कळसुबाई ही ॲक्च्युली या गावातील एक सून होती.
आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतीचं ज्ञान होतं आणि ती बऱ्याच लोकांना ठीक करायची. पण ज्यावेळेस ती मृत्यू पावली त्यावेळेस तिची आठवण म्हणून वरती कळसूबाई देवीचं मंदिर बांधण्यात आलं की तिची आपल्याकडे आठवण राहील. तर अशा पद्धतीची ही याच्या मागची हिस्ट्री आपल्याला सांगितली जाते. आणि आता आपण वरती चाललो आहे. वरती जे आहे ते एक कळसूबाईचं छोटं मंदिर आहे. तिथं राहायची काही एक सोय नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर राहायचं असेल तर खाली जे बारी गाव आहे, इथे खाली बारी गाव आहे, तिथेच तुम्हाला राहायला लागेल. पण वरती काहीच राहायची सोय नाही आहे. छोटे छोटे स्टॉलमध्ये आत्ता ती 2 ते 3 तुरळक लागलेले आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही एकदम वरच्या साईडला स्टॉल्स असतील. पण तुम्हाला जर नाश्ता पाण्याची सोय करायची असेल तर सकाळी तुम्ही खाली करून पुढे जाऊ शकता. किंवा इथे अजूनही हे लागलं आहे कळसूबाई हॉटेल. इथे तुम्हाला कॅम्पिंग करून मिळेल. इथे बघा अशा पद्धतीने टेंट लागलेला आहे. तो टेंट पण दाखवतो. इथे तुम्हाला खायची सोय थोडीफार. आणि जर इथे बघितलं तर इथे कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी शेअर केलेत. नाश्ता आहे, चुलीवरचं जेवण इथे दिलेलं आहे. आणि या प्लेसमध्ये ते टेंट लावून देतात. जसं इथं समोर टेंट लागलेत तसे समोर टेंट लावून देतात. इथे असे स्पॉट्स आहेत जिथून तुम्हाला एक चांगली समोरची दरी दिसते. जसं तुम्ही इथे बघू शकता. इथे पण टेंट लावू शकतात. आणि इथून पूर्ण व्हॅली दिसते खाली. इथून पूर्ण व्हॅली दिसते. इकडनं आपल्याला एक चांगला व्ह्यू समोर मिळतो. आणि मागे कळसूबाईचा डोंगर पण दिसतो इकडे. सो तुम्ही रात्री समजा आले इथे तर इथे तुम्ही थांबू शकता आणि इथे स्टे करून तुम्ही सकाळी लवकर उठून चढायला चालू करू शकता. म्हणजे तुम्ही लवकर तिथपर्यंत पोचू शकता. अशा प्रकारचे कॉन्टॅक्ट डिटेल मी शेअर केलेले आहेत. जर कोणाला यायचं असेल तर त्यांना फोन करून तुम्ही येऊ शकता. इथे जर तुम्हाला नीट दिसलं इथे लोक चढताना दिसत आहेत. मला माहीत नाही आता गोप्रोमध्ये दिसतंय की नाही, पण ते वरती पूर्णपणे असं चढताना दिसतंय. वरती जे कातळ आहे तिथे त्यांनी शिड्या लावलेल्या आहेत आणि तिकडनं वरती जायचं आणि सगळ्यात टॉपला जायचं आहे. तर रात्री ज्यावेळेस आम्ही जेव्हा आलो तेव्हा हे पूर्णपणे जे चढवते लोक नाईट कॅम्पिंग पण करतात इथे, नाईट ट्रेकिंग. सो नाईट ट्रेकिंगच्या वेळेस ते टॉर्च घेऊन जेव्हा चढताना खूप सुंदर दिसतो कळसूबाईचा शिखर. कारण ते लाईट्स जे आहेत ते वरती सरकताना दिसतात पूर्ण. आज रविवार आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी भरपूर गर्दी आहे. शनिवार रविवारमध्ये इथे भरपूर ट्रेकर्स फिरण्यासाठी बरेच लोक येतात. ज्यांना कळसूबाई करायचे त्यासाठी येतात. तर तुम्ही ऑट डेला तर एवढी गर्दी लागणार नाही. आता आपण पुढे बघूया. कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. आपण आता 10 ते 15% चढून आलेलो आहे. त्याच्यामुळे 15% मध्ये काय थकवा जाणवला काय? बिलकुल नाही. बिलकुल. कारण वातावरण आहे ना अगदी थंड आहे आणि फेब्रुवारी महिना आहे तरी पण गारवा आहे वातावरणामध्ये. आणि कंपनी खूप छान आहे आणि सुंदर निसर्गाचा आस्वाद घेत चढताना असं थकवा काही जाणवत नाही. बरोबर आहे. आपल्या जसं तुम्ही मित्रगणानं बघितलं तर चढताना पूर्णपणे मध्ये शेती खूप लागलेली आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटते इकडनं चढताना वरती जाताना. आपण आता वरती जाऊया. तेव्हा तिथे आयुष बघा तुम्हाला दाखवतो कसं. हाय आयुष. हाय. काय एकदम रिलॅक्समध्ये झोपल्या झाडावर. हां तुला कसं वाटतं इथे येऊन? मस्त एकदम भारी नॅचरल वाटतं. नॅचरल वाटतं ना. रोजच्या त्या आपले ते स्कूल आणि आपल्याला तो स्टडी करायचा, आई बाबा बोलणार होमवर्क झाला का, त्यापेक्षा काहीतरी आपण बाहेर आलो ना त्यातनं आणि फुल डोंगरामध्ये फुल नॅचरमध्ये चढतोय आपण. बरोबर दिलाय. हो ना. मग आता जाऊन करायचं आहे होमवर्क आपल्याला. मंडेला स्कूल आहे ना. तर आता एका स्पॉटला आलो आहे आम्ही. हा बघा इथे आणि इथे अशा पद्धतीने टेंट टाकलेले आहेत. टेंट पण बघू शकता. आणि मागे पूर्णपणे अशी कळसूबाईचा डोंगर आहे हा. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे माणसं चढताना दिसत आहेत वरती. इथे शिड्या लागलेल्या आहेत. या इथून चढतात वरती माणसं. आणि काका आहे त्यांची आपण माहिती घेऊ याच्याबद्दल. काका इथे काय तुम्ही टेंट टाकून देता, कसं आहे तुमचा? त्याला मावशी माहिती देत आहेत. नमस्कार मावशी, तुमचं नाव सांगा. नाव सांगा ना. शकुंताबाई. बरं. मी काय म्हणतोय की तुम्ही आता इथे आता तुम्ही टेंट लावलेले आहेत
आता इथे कसं तुम्ही चार्जेस घेताय सांगा पहिले. 500 रुपये हां माणसा मागे. माणसामागे. एक टायमाचं जेवण, हां. एक टायमाचा नाश्ता, 2 टायमाचा चिया आणि 2 टायमाचं जेवण असेल तर मग 700 रुपये. 2 टाईमसाठी 700 आणि एक टाईमचं जेवण नाश्ता आणि टेंटसाठी राहण्यासाठी 500 रुपये. बरोबर. मग इथे ती सोय केली आहे तुम्ही. ह्या टेंटमध्ये किती 1 का 2 जण, मला वाटतं 2 जण राहू शकतात. याच्यात ना 3 हा 2 जणांचा सोय करण्याचा 2 जणांचा. अच्छा, तो 2 जणांचा टेंट आहे आणि हा जो मला हा 3 जणांचा टेंट आहे मोठावाला आर्मी स्टाईलचा. तर इथे अशा पद्धतीने तुम्ही राहू शकता. ते कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी शेअर करतो याचं. जेवणासाठी इथून बघा पूर्णपणे हा डोंगर रांगा आपल्याला दिसत आहेत. या इथून जे चालू झाल्या आहेत पूर्ण, आणि हा कळसूबाईचा डोंगर आहे. थोडा अथांग लांबच्या लांब पसरला आहे आणि तुम्ही हाईट बघू शकता याची वरपर्यंत. पण हा 360 व्ह्यू आहे. अतिशय सुंदर दृश्य आहे, कारण डोंगरच्या मागे तुम्ही जर बघायच्या लाईन्स तयार झाल्या आहेत. डोंगराच्या मागे डोंगर, डोंगराच्या मागे डोंगर, डोंगराच्या मागे डोंगर. त्याच्यामुळे सकाळच्या वेळेस सूर्योदय झाला आणि धुकं पडलेलं आहे. सुंदर असं दृश्य आहे हे. आता एक शिडी चालू होती आहे. अशा 4 शिड्या आहेत टोटल इकडे. ही शिडी आहे. सो आपण या शिडीने आलो आता इथे. अशा टोटल 4 शिड्या लागतात आणि वरनं आता तुम्हाला दृश्य बघा हे. सुंदर वारा आहे. ते खाली एक स्पॉट दिसतोय जिकडे आपण फोटो काढले होते टेंटचा, आणि ते तिथे बारी विलेज दिसते. आपण वर जाऊया. इकडनं तुम्हाला जिने दिसत आहेत वरपर्यंत बघा. सगळे लोक रात्री चढले सगळे खाली उतरतात इकडनं. आणि हा इथे स्पॉट बनवला आहे. इकडनं दरी बघा. जबरदस्त. तर आपण पुढे जाऊया. दोन्ही साईडने जिने आहेत, एक इकडनं इकडनं आहे. आपण इकडनं जाऊया. हा बघा आता सगळ्यात मोठा जिना आहे. हे सगळ्यात जास्त ट्रॅफिक होते. थोडं वेट करूया. हाय आयुष, मजा आली का? धम्माल ना.
ये इकडे हात दे मग. आरामात ये बाळ. नाही नाही पडणार. ये व्यवस्थित पकड. पाय फक्त पायरी बघून इथे ठेव. पकड. गॅप बराच मोठा आहे ना त्याच्यामुळे भीती वाटते. चल 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 बेटा. तू माझा हात पकड घे. आपण एवढ्या वरती आलो आहे. तिथे तुम्ही शिडी बघितली ते सगळ्यात हे डेंजर आहे ते, त्याच्यामुळे ती शिडी लावलेली आहे. ते मग काय मंकी पास होता तिकडनं. छोटीशी चढाई राहिली आता. आपण आता पहिले आपले छोटे चॅम्पियनला विचारूया. छोटे चॅम्पियन हाय, तुम्हाला कसं वाटलं इथपर्यंत? दमले का तुम्ही? एनर्जेटिक ना? कसं वाटतंय? नेक्स्ट ट्रेकला येणार ना आमच्याबरोबर? नक्की. आयुष बरोबर येणार ना? आयुष तुला कसं वाटतंय? तू तर चॅम्पियनच आहेस, ते चढतोस माकडार का? तुला कसं वाटतंय इकडे? एकदम भारी. इतकी आवाज आली झाडं तुम्ही बघू शकता पूर्ण हलतायत. सो आणि आपल्या मित्राला विचारूया. संतोष आहे. हाय. कसं वाटतंय तुला मित्र? खूपच छान, खूपच छान. तू आधी येऊन गेलास म्हणा. हो. किती वर्षापूर्वी आलेलास तू इकडे? झाले असतील 8-10 वर्ष झाले. 10 वर्ष झाली असतील. आपण वहिनींना विचारूया. वहिनी तुम्हाला कसं वाटते? मस्त वाटतंय. ट्रेकिंगला पहिल्यांदा आलात? पहिल्यांदा आले. संतोष भाऊ तुम्हाला नेतात की नाही ट्रेकिंगला? फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम आहे. बरं बरं बरं. तुम्हाला आवडला ना? हो, नेक्स्ट टाइम आवडलं. चला आमच्याबरोबर नक्की. हो येईल ना. वरती बघा, तिथे तुम्हाला सुळका दिसतोय, तर तिथे टोक आहे बघा. तिथे वरती लास्ट आपल्या त्या पॉईंटवर जायचं आहे. तुम्ही जर नीट बघितले ते ऑरेंज कलर दिसतोय, ते मंदिर आहे. त्या पॉईंटला आपल्याला जायचं आहे. अजून एवढं अंतर राहिलं आहे. म्हणून सगळ्यात महाराष्ट्राचं उंच शिखर याला संबोधलं जातं. मी इकडे बघितलं पूर्ण दरी दिसते खाली. खालनं जे आपल्याला जे डोंगर दिसत होता मित्रांनो, तर त्याच्याही वरती असे छोटे 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 करत आपण अजून वरती जातच राहिलो आहे. खालनं असं वाटतं की आपण तेवढ्या पॉईंटलाच जायचं आहे, पण ॲक्च्युली बरंच वर आहे ते. तर इथून तुम्हाला बरोबर तो स्पॉट दिसेल. तर झाडांच्या मधनं तुम्हाला हा दिसतोय. तर आता मी बऱ्यापैकी वरती आलो आहे. इकडनं तुम्हाला सुळका दाखवू शकतो मी. हा वरती सुळका इकडे, ते आपल्याला जायचं आहे. आणि इथे बाजूला असे स्टॉल्स आहेत जे रात्री चढतात. त्यांना इथे खाण्यापाण्याची सोय आहे, ते राहायची सुद्धा सोय आहे वरती. आणि तुम्हाला बऱ्याचशा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की इथे विहीर आहे. ही ती विहीर आहे. या विहिरीला इथे पाणी आहे, जिवंत झरे आहेत. मग दाखवू शकतो मी. विहीर आहे, जास्त खोल नाही आहे, पण तिकडे तुम्ही जर बघितलं इकडनं झरा येतोय हा वाहता या फटीतनं, आणि इकडनं एक झरा आहे, आणि या इथून सुद्धा बारीक एक झरा आहे. त्यामुळे ही एक विहीर आहे. याच्यानंतर तुम्हाला पाण्याचा सोर्स काहीच नाही आहे. आणि इथून तुम्हाला हा वरचा कडचा कळस दिसतोय. चढाई चालू करूया. शेवटची शिडी आहे, लास्ट
शिडी चढल्यावर आपण वरती कळसावर पोचू. स्वामी हो, स्वामी हो. जय माता. धन्यवाद दादा. तुम्हाला काय इकडची माहिती आहे का थोडीफार सांगू शकता इकडची कळसुबाईची? हां मंदिर स्वयंभू. हां ते दादा म्हणतात मंदिर स्वयंभू आहे. तुम्ही ते बघू शकता किती पुरातनकाली मंदिर आहे. पूर्णपणे याची दगडाची ठेवण त्यानंतर तुम्ही बघू शकताय. आता आपण दर्शन करून पहिले बाहेर जाऊया. धन्यवाद. आपण एक छोटी प्रदक्षिणा मारूया याला.
मीडिया फॉरवर्ड करा, लोकांना दाखवा की महाराष्ट्राचं सगळ्यात एवढं हायेस्ट शिखर इथे आहे, तर आपण ते सगळ्यांना दाखवलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे. तर आता आम्ही परतीय मार्गाला. धन्यवाद. जय गुरुदेव.